सलील भाऊजी कुठे दिसत नाहीयेत. ती कणिक आहे ना, फ्रीज मध्ये ठेवा. हो, समर्पिता किचनला वाहून घेतले ना त्याने, तिथेच पडीक असतो. माझं बोलणं झालंय त्याच्याशी. मी त्याला एक अत्यंत महत्वाचं काम करायला पाठवलं. कुठलं महत्वाचं काम? कल्याणी, सगळं कठीण आहे ग. अगं हे सगळं आपलं आवाक्या बाहेर आहे ग. रिडेव्हलप जागेमध्ये तुमच्या घराचा हक्क तुम्हाला मिळेल. साधारणपणे किती खर्च येईल? बाबा फक्त 5 लाख. 5 लाख कुठून आणि कसे आणायचे आपण? बाबा बाबा तुम्ही शांत व्हा. काय होतंय तुम्हाला? हे बघा, तुम्ही आता त्रास नका करून घेऊ. काहीतरी करू आपण, पैसे होतील मॅनेज. आपल्या हातात 1 महिना आहे ना. तुम्ही शांत व्हा आधी. तुम्ही नका त्रास करू. बाबा टेन्शन नका घेऊ. तुम्ही बसता, या इथे बसा बसा. कल्याणी, कठीण आहे ग सगळं. मला काही कळत नाही. काय करणार आहोत आपण? 5 लाख कुठून आणि कसे आणायचे आपण? बाबा प्लीज प्लीज थोडा वेळ काहीही विचार करू नका. आपण ना आधी घरी जाऊया. हा, तुम्हाला काय होतंय? आपण इथून डॉक्टरकडे जायचं का आधी? तुम्ही शांत व्हा आधी. बाबांनी खूपच टेन्शन घेतलंय. अशा अवस्थेत त्यांना एकटी घरी कशी नेऊ? नचिकेतला इथे बोलवून घेते. बाबांना बरं नाही म्हटल्यावर लगेच येईल तो. नचिकेत, फोन उचल नचिकेत. नचिकेत, तुला माझा राग येईल, पण माझं बोलणं शांतपणे ऐकून घेशील का? तुझ्या घरचे तुला आता इमोशनली ब्लॅकमेल करतील, बहाणे बनवतील, तू घरी येण्यासाठी फोर्स करतील. आता तू माझ्या घरी येस ना, स्वतःच्या घरापासून लांब. तुला त्यांची आठवण येईल, त्यांची काळजी वाटेल, पण तू एकदा परत स्वतःच्या घरी निघून गेलास ना, ते पुन्हा तसंच वागवतील, तुझा अपमान करतील. हे बघ, ते त्यांच्या स्वार्थासाठी तुला बोलवत आहेत. त्यांचं फ्रस्ट्रेशन काढण्याचं तू फक्त एक साधन आहेस. तू त्यांच्या इमोशनल नाटकाला प्लीज बळी पडू नकोस. सेल्फ रिस्पेक्ट जप. आणि ऐक, तू आता जर का परत घरी केलास ना, तर तुला आयुष्यभर मान खाली घालूनच राहावं लागेल. बाकी विचार कर, तुझी मर्जी. अर्पिताची दुखरी नस, तिची बहीण, तिचा बंदोबस्त करायचा आहे मला. हे एक्स्ट्रीम आहे. हे नाही करू शकत मी. करावं लागेल. ऑप्शन नाही तुझ्याकडे दुसरा. गुंड गेले ना, त्यांना परत बोलवणं मला काही कठीण नाही आहे रे. माझ्या घरात उभा राहून माझ्या राजसीबद्दल असं बोलतेस? आत्तापासून, या क्षणापासून मी तुला समर्पिता किचन मधून काढून टाकलंय. सलील, सलील. हा, काय रे, कसला विचारत आहेस? काही नाही. सगळं ठीक आहे ना? काही केलं नाही ना परत? काय तेवढंच करतो का मी ब्रो? अहो नाही, विचारायला लागतं आदनं मधनं. ते काय? अच्छा, हे तेच महत्वाचं काम आहे का जे तुम्ही सलील भाऊजींना हा, सांगितलं तेच होतं? महत्वाचं काम आहे. तुम्ही एक काम करा आता, तुम्ही ते कापड काढा. तुम्ही इकडे या.